भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर। जे ते पाहे तेथे देखीचा पर्वत, पायाविण भिंत तातडीची। कामावले तरी पाकावज घडे, रुची आणि जोडे श्लाघ्यता आहे। जे ते पाहे तेथे देखीच पर्वत, पायाविण भिंत तातडीची। तुका म्हणे म्हणा पाहिजे अंकुशा, नित्य नवा दिसा जागृतीचा। जे ते पाहे तेथे देखीचा पर्वत, पायाविण भिंत तातडीची। विठ्ठल 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 विठ्ठल। नमो विठ्ठल राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा। नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा। नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग, पांडुरंग करू। Thank you.
करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावद्य जीव दरर्थ अवतारम कलंकंक तेजो दिकामो देवाक्रम खलानी शमादा तनुदार दक्षम समाधिस्थ मूर्तिम भज ज्ञान देवम ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा अनुग्रहला धलो पावन झालो चराचरी नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम संत स्वरूपाय नमः श्री साई देवाय नमः संत स्वरूपाय नमः श्री साई देवाय नमः संत स्वरूपाय नमः श्री साई देवाय नमः ओम नमो श्री सच्चिदानंद साई देवाय नमः ओम नमो श्री सच्चिदानंद साई देवाय नमः जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल 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 भक्ती तो कठीण शुळावरील पोळी निवडे तो बळी विरला शूर जे ते पाहे तेथे देखीचा पर्वत पायाविण भिंत तातडीची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी
चिंतनाकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री तुकोबरायांचा. ज्या तुकोबरायांच्या वाङ्मयाला, ज्या तुकोबरायांच्या साहित्याला अध्यात्मामध्ये आणि वाङ्मयामध्ये शोभून दिसणारी ग्रंथ संपदा सगळ्यांना रुचावी, पचावी, गोड वाटावी, जन माणसाला आवडली यात नवल नाही बरं का, तर त्या महात्म्याची वाणी श्री पंढरीनाथाला आवडावी. अत्यंत सुंदर, प्रभावी, गेली अनेक वर्ष नाही तर गेली अनेक शतकं झाली तरी ती वाणी नित्य नूतन वाटावी. अशा तुकोबरायांच्या वाणीचा विचार वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने करायचा झाला तर सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेदमंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता अशी उपमा दिली. असे संतमान्य, देवमान्य, संत सम्राट, विश्ववंद्य, महाराष्ट्रभूषण, श्रीमंत योगी श्री जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा आणि विशेषतः सगळ्यांच्या परिचित असलेला अभंग आजच्या सेवेकरता निवडलाय. विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पहासा पर्याय देणं हे वक्त्याचं परम कर्तव्य. आता कार्यक्रम कशा निमित्त हे सगळ्यांना माहित आहे, तरी देखील वक्त्याचं परम कर्तव्य असतं. म्हणून आकारण करुणा वरुणालय या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय ज्याचा स्वाधीन आहे असा सत्ताधीश भगवान परमात्मा महाराज, त्या भगवान परमात्म्याची जर सत्ता बघायची झाली, महिला मंडळ तुम्ही इथे कीर्तनाला आलात हे देखील त्या भगवंताची सत्ता आहे बरं का, कारण त्याच्या सत्तेशिवाय काहीच नाही. याही पुढे जाऊन तुम्हाला मी भगवंताची सत्ता सांगेन. माऊली ज्ञानोपर त्या ठिकाणी वर्णन करतात. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्याचे चालणे, तुझी या बळे ऐसा तू समस्त ब्रह्मांडाचा धनी. तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझ्या बळे अशी ज्या भगवंताची सत्ता आहे आणि त्याच्या सत्तेने चालू असलेला हा 20 दिवसाचा शिबिराचा कार्यक्रम आमच्या महाराष्ट्राचे नामवंत मृदंगाचार्य, मृदंगमणी, तुळजापूर तालुक्याचा वाघ खऱ्या अर्थाने आणि आपसिंगे गावचं भूषण, आपसिंगे गावचं वैभव, आमचे राहुल महाराज परीट माझ्यावर लहान बहिणीसारखं प्रेम करणारे. खरं तर त्यांच्यात आणि माझ्यात इतकाच फरक आहे की आम्ही दुसऱ्या आईच्या उदरात जन्माला आलो, नाहीतर सख्या बहीण भावापेक्षा सुद्धा आमचं एकमेकावरती जास्त प्रेम आहे. असे असणारे आमचे राहुल दादा यांनी 20 दिवसाचा शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला. खऱ्या अर्थाने सगळ्यांनी खूप सहकार्य केलं आणि असंच सहकार्य करावं. आणि या शिबिराच्या कार्यक्रमामध्ये मला सेवा करण्याची संधी दिली, मी माझं परम भाग्य समजते. या कीर्तनाला साथ संगत करणारे गायनाचार्य माझी आई स्वतः मैनाताई सुनील खटके, उत्कृष्ट अशी गायनाचार्य, तसेच माझी लहान बहीण संध्याराणी खटके, उत्कृष्ट अशी गायन करते ती पण. परत इकडं सोमेश्वर महाराज गायनाचार्य, तेही उत्कृष्ट, सुंदर, अगदी सुंदर आवाज आहे महाराजांचा, तेही आज उपस्थित आहेत. तसेच मृदंगाचार्य दादा आमचे जामवंत दादा, बरोबर ना, तेही उत्कृष्ट मृदंग वाजवतात. तसेच साऊंड सिस्टीमवाले, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं. तसेच शूटिंगवाले दादा, त्यांचंही चॅनल आहे, हां उत्कृष्ट असं त्यांचं चॅनल आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तसेच ज्यांच्यामुळे खरी परमार्थाला सुरुवात झाली असे माझे गुरुवर्य, तुमच्या माझ्या सगळ्यांचेच परिचयाचे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्तपरायण नितीन महाराज जगताप, त्यांच्या चरणी नतमस्तक होते. तसेच ज्यांच्यामुळे ज्ञानाची प्राप्ती झाली असे माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण कीर्तन केशरी ज्ञानेश्वर महाराज जाधव आळंदी देवाची, त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. तसेच माझे अगदी जवळचे गुरुवर्य महाराष्ट्राचे शिवचरित्रकार, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, शिवव्याख्याते
एक मुस्लिम कीर्तनकार. आता तुम्ही म्हणाल मुस्लिम कीर्तनकार आणि तुमचे गुरु कसे काय, कोणत्या जातीचे आहेत हे महत्वाचं नाहीये, महाराष्ट्राच्या मातीचे आहेत ना हे लय महत्वाचे, याला महत्व आहे. असे असणारे माझ्या वडिलांचे परमस्नेही आदरणीय कबीर महाराजजी अत्तार, त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळे उभी आहे असे माझे आई वडील, खरं तर त्यांचे आभार मानावेत, त्यांचे धन्यवाद मानावेत इतपत माझी पात्रता नाही बरं का. त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. आणि तुमच्यापर्यंत गोड आवाज, गोड म्हणजे तसा नाही माझं, गोड म्हणजे तसं नाही, गोड आहेच ज्यांच्या तुमच्यामुळे पोहोचू शकते असे माझे आमचे दाजी, आम्ही प्रेमान दाजी म्हणतो, दाजी म्हणजे तशी दाजी नाही बरं का. आमचे दाजी हरिभक्त परायण अंकुश शंकर माने, त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. तसेच आमच्या गावचं भूषण, आमच्या गावचं वैभव, खऱ्या अर्थाने मृदंगाचार्य मृदंगवणी आमचे अविनाश भैया बर्वे हेही आज उपस्थित आहेत, त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. आणि तुम्ही बहुसंख्येने उपस्थित आहात, तुम्ही एकदा तुमच्यासाठी टाळ्या वाजवा. अजून कोण राहिलं का? हा नाही, कोण राहिलं तर परत मला तारीख यायची नाही ना म्हणून. तुम्हा सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, निवड तो बळी विरळा शूर, जे ते पाहे ते देखीचा पर्वत, पाया विणा भिंत तातडीची. जगद्गुरु तुकाराम महाराज भक्तीचं महत्व सांगतात, परंतु थोड्या वेगळ्या पद्धतीने. वेगळं म्हणायचं कारण एकच आहे, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा प्रकरण उघडून बघितलं तर यात तसे बरेचसेच अभंग आहेत की जे भक्तीचं महत्व पटवून देत असताना सोपेपणावर भर दिलेले आहे. सगळ्यामध्ये सोपा मार्ग म्हणजे भक्ती मार्ग आहे. भक्ती पंत बहु सोपा, पुण्य नागवया पापा, सोपेवर मामा सांगितले संती, तुका म्हणे सोपे आहे सर्वण, मार्ग हा सोपा सुखरूप. असे शेकडो प्रमाणात देता येतील. सगळ्यामध्ये सोपा मार्ग म्हणजे भक्ती मार्ग आहे, म्हणून जास्तीत जास्त सोपेपणावर भर दिले. परंतु जगद्गुरु तुकाराम महाराज आज अभंगात भक्ती किती कठीण आहे हे सांगतात. आता ऐकणारी मंडळी शंका घेतील, बरीच अशी महाराज मंडळी अशी शंका घेतील की जे जगद्गुरु तुकाराम महाराज भक्तीचं महत्व पटवून देत असताना सोपेपणावर भर देतात, तेच जगद्गुरु तुकाराम महाराज आज अभंगात भक्ती किती कठीण आहे हे का सांगतात. भक्ती सोपी सांगणारे तुकाराम महाराज आहेत आणि भक्ती कठीण सांगणारे तुकाराम महाराज आहेत. मग एकाच माणसाने दोन्ही बाजून पटवून देणं हे कसं काय शक्य आहे. त्याला एक उदाहरण सांगते, लक्षात घ्या. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. भक्ती कठीण आहे, सोपी आहे. वैराग्य कठीण आहे, सोपी आहे. ज्ञानाच्या बाबतीत सुद्धा कठीण आहे, सोपी आहे. तुम्हाला उदाहरणासकट सांगते. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. कसं, एक वीर हुतात्मा शहीद झाला, अगदी हायवे रोडच्या कडेला त्याचं स्मारक बांधण्यात आलं. स्मारकावर कमान काढली, त्या कमानीवर ढालीचं चिन्ह काढलेलं आहे. इकडून एक घोडेस्वार आला आणि इकडून एक घोडेस्वार आला. त्या दोन्ही घोडेस्वारांनी त्या ढालीकडे बघितलं. ढालीकडे बघितल्याच्या नंतर इकडचा घोडेस्वार म्हटला, वा किती सुंदर ढाल आहे हो. एवढी मोठी ढाल करण्यासाठी 30 ते 40 लाखाचं सोनं लागले असेल हो. इकडचा म्हणला, मिस्टर सोन्याची नाही चांदीचे. इकडचा म्हटला, सोन्याला चांदी म्हणायला माझे काही डोळे फुटले नाहीत. इकडचा म्हटला, तूच नीट बघ सोन्याचे. इकडचा म्हटला, तूच नीट बघ चांदीचे. इतका त्यांचा वाद विकोपाला गेला. तिथला जो गेटवरचा वॉचमॅन होता ना, तो यांचे नुसते भांडण ऐकतच होता. इकडचा म्हटला, सोन्याचे नीट बघ, एका बुक्कीत 32 दात पाडी. इकडचा म्हटला, चांदीचे नीट बघ, एका बुक्कीत 64 दात पाडीत असतो. तेवढा तो वॉचमॅन आला. म्हणला, मामा थांबा. म्हणला, इथपर्यंत तुमचं भांडण बरं वाटलं. मामा तुम्ही यांना म्हणालात एका बुक्कीत 32 दात पाडीत असतो, हे शक्य आहे म्हणला. परंतु तुम्ही यांना म्हणालात की एका बुक्कीत 64 दात पाडीत असतो, हे कसं काय शक्य आहे. कारण दात तर 32 असतात. कुणाला आहेत का 64 तिथं? महिला मंडळ आहेत का? नाही. तो माणूस म्हणाला, मला माहित होतं तू मधी तोंड घालणार.
म्हणून दोघांचे मिळून 64. तुझे 32 आणि याचे 32. विठ्ठल 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 थांबा म्हणला. तुम्ही इकडे या आणि तुम्ही इकडे या. वादच संपला. कारण ती ढाल होती एकीकडून सोन्याची आणि एकीकडून चांदीची. तसं प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. भक्ती कठीणी आहे, सोपी आहे. वैराग्य कठीणी आहे, सोपे आहे. वैराग्याच्या गप्पा मारणं सोपं आहे, परंतु आचरणात आणणं अवघड आहे. बोल बोलता वाटे सोपे, करिनी करिता टिंब टिंब कापे. आता आमच्यासारखे वैराग्यवान समाजामध्ये तुम्हाला भरपूर दिसतील. फक्त तोंडाने त्याग दाखवतात, पण आचरणात येत नाही. दंभ करी सोंग मानवया जग आणि मुखे बोले त्याग म्हणी नाही. आता आमच्यासारखे वैराग्यवान भरपूर दिसतील समाजामध्ये. फक्त तोंडाने त्याग दाखवतात, पण आचरणात त्यांच्या नाही. मी एका खेडेगावात कीर्तनाला गेले होते. असंच एक माणूस पळतच आला, माझे दर्शन घेतला. म्हणला तेजश्री ताई कधी आलात? मी म्हणाले दादा आत्ताच आले. तो म्हणाला खरंच ताई, कधीच कीर्तन भजन ऐकत नव्हतो, परंतु तुमचं कीर्तन ऐकल्यापासून माझ्या जीवनामध्ये फारच बदल पडलाय. मी म्हणालो दादा काय झालं? तो म्हणाला मी याआधी खूप दारू पित होतो, परंतु तुमचं कीर्तन ऐकल्यापासून दारू तर अजिबातच पित नाही. मी म्हणाले कीर्तनाने एवढं वैराग्य? अहो ताई वैराग्याचं काय सांगताय म्हणला. दारू तर पितच नाही, पर दारू पिणारा मेला तर त्याच्या मातीला सुद्धा जात नाही. मी म्हणाल दादा मातीला का जात नाही? ताई शुद्धीवरच नसतो, म्हणजे इतका पेलेला असतो. आता तोंडानेच कशाला त्याग दाखवतो बाबा. वाचव दे परी करणे कठीण, वाचव दे परी करणे कठीण, वाचव दे करणे कठीण, वाचव दे करणे कठीण. इंद्रिया झालो देवा आता उभा राहे नारायण, आता उभा राहे नारायण, आता उभा राहे दाखवतात, परंतु आचरणात येत नाही. हे बघा वैराग्य कठीणी आहे आणि सोपे आहे. ज्याला विषयाची मारकता लक्षात आली त्याच्यासाठी सोपं आहे, ज्याला कळलं नाही त्याला अवघड आहे. ज्ञानेश्वर माऊली फार सुंदर ओवी लिहितात बघा याच्यावरती. विषय रांधली रस सोय तई जेवणारा ठाऊकी होय, तो ताटाची सांडून जायची अपरी. एखाद्या माणसाला मिष्टान्न वाढलेलं जेवायला आणि त्याच्यात थोडंसं अगदी थोडंसं रोगर टाकलेलं आहे. रोगर म्हणजे कळतं ना, विष. अगदी थोडंसं रोगर टाकलेलं आहे. तो म्हणेल का हो असू द्या असू द्या, असून असून किती असणार आहे. शेवटी तिथं मरण समोर दिसतं. ज्याला विषयाची मारकता लक्षात आली त्याच्यासाठी सोपं आहे, ज्याला कळलं नाही त्याला अवघड आहे. ते तुमचं आमचं आहे, ते अंतर नेणं ती बापुडे. म्हणून अगदी सेवनकडे विषय ओढली बुलले जीव आणि त्याची कोण करील किंवा विषयाची चरवणी केली आयुष्याची गाळणी. विठ्ठल 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 विठ्ठल. वैराग्य कठीणी आहे, सोपे आहे. ज्ञानाचं सुद्धा कठीणी आहे, सोपे आहे. आणि भक्तीचं सुद्धा तसंच आहे, कठीणी आहे, सोपे आहे. एका शिष्यानं गुरु महाराजला विचारलं, गुरु महाराज परमार्थ करण्यासाठी संसार सोडावा लागतो असा काही नियम आहे का हो? गुरु महाराज म्हणाले मुळीच नाही. नका तेजू रांडापुरे सुखे बांध्या माड्या घरे, सुखे करावा संसार न सांडावे दोन्ही बार. असुनी संसारी जीवे वेगुकारी, जीवे वेगुकारी, असुनी संसारी जीवे वेगुकारी, असुनी संसारी जीवे वेगुकारी, जीवे वेगुकारी, जीवे वेगुकारी, असुनी संसारी जीवे वेगुकारी, असुनी संसारी जीवे वेगुकारी. वेदशास्त्र उभारी भयस
परी वेद शास्त्र उभारी बाह्य सादा. खोटं वाटत असेल तुम्ही राजा जनकाकडे बघा. राजा जनकाने संसारात राहून परमार्थ केला. मग दुसऱ्या शिष्याने गुरु महाराजला विचारलं, गुरु महाराज संसारात राहून परमार्थ कसा होईल? गुरु महाराज म्हणले, मुळीच होणार नाही. आणि जर संसारात राहून परमार्थ झाला असता तर शुकाचार्याने कशाला त्याग केला असता? या दोघांची गुरूंचे बोलणे या दोघांनाही कळेना. ते दोघंही एकत्र आले गुरु महाराजला विचारलं, गुरु महाराज तुम्ही यांना म्हणता की संसार सोडण्याची गरज नाही, मला म्हणता की संसारात राहून परमार्थ कसा होईल, असं का? गुरु महाराज म्हणाले, तसं नाही, जसा प्रश्न तसा उत्तर. अधिकार तैसा करू उपदेश. विठ्ठल 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 विठ्ठल. हे बघा, कठीणही आहे आणि सोपंही आहे. आता आपल्या नावाच्या पुढे ह ब प लावलं. हरिभक्त परायण तेजश्रीताई सुनील खटके. ह ब प म्हटलं की आपलं अंग फुकतं. राहुल महाराज, ह ब प म्हटलं की आपलं अंग फुकतं, मजा वाटते. ह ब प म्हणून घेणं मजे, परंतु पुढची सजा कुठे लक्षात येते? भक्त मनविता बहु वाटे गोड आणि भजन मुद्रा अति अवघड. अति म्हणजे किती तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. भक्ती तो कठीण शूळावरील पोळे. भक्ती तो कठीण शूळावरील पोळे. भक्ती तो कठीण शूळावरील पोळे. भक्ती तो भक्ती तो कठीण शूळावरील पोळे. 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 निवडे तो बळे वीरणासूर. निवडे तो बळे वीरणासूर. जेथे पाहे तेथे देखिता पर्वत. जेथे पाहे तेथे देखिता पर्वत. निवडे तो बळे वीरणासूर. निवडे तो बळी वीरणासूर. जेथे पाहे तेथे देखिता पर्वत. जेथे पाहे तेथे देखिता पर्वत. भक्ती तो कठीण शूळावरील पोळी. निवडे तो बळी विरळा शूर. जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत. पायाविण भिंत तातडीची. परमार्थ करणं एवढं सोपं आहे का? शूळावरची पोळी. शूळावरची पोळी म्हणजे जीव धोक्यात घालून केलेली कमाई. मग आमच्या महाराजांनी पोळीचीच उपमा का दिली असावी हो? कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यात जेवणामध्ये गोड म्हणजे पुरणपोळीचं जेव, बरोबर? अगदी उत्कृष्ट जेवण पुरणपोळीचं. सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटलं असतं. आता ही जी वारकरी संप्रदायातली गर्दी दिसते ना, ती सुद्धा एक पुरणपोळीच आहे. परंतु ती अशी तशी पुरणपोळी नाही बरं का. पाटावर घेऊन ताटात घेऊन पाटावर बसून थाटात खायची, जी खाल्ल्याने वामकुशी मुखशुद्धी होते. पुरणपोळी आहे परंतु शूळावरची आहे. एखाद्या गुन्हेगाराला फाशी शिक्षा दिली, त्याला फासावर उभं केलं. 2 मिनिटं स्टूल खेचण्याआधी त्याला विचारलं, बाबा रे तुझी शेवटची इच्छा काय? आता मरायला गेलेला माणूस काय मागणार हो? त्यानं काही मागितलं नाही, परंतु त्याला खाण्याकरिता एक पुरणपोळी देण्यात आली. जेव्हा 5-50 लोक उभे होते फाशी शिक्षा पाहण्यासाठी, त्यात एक अक्कलशून्य माणूस उभा होता. त्यानं बघितलं पुरणपोळी देताना. तो म्हणला, वा मजे बुवा, पुरणपोळी खायला मिळते.
तो माणूस म्हणाला ये तुला पाहिजे का, जो नको म्हणून पळाला तो दिसलाच नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे, पुरणपोळी आहे परंतु शुळावरची, म्हणजे भक्ती इतकी कठीण आहे. आता तुम्ही म्हणाल काय कठीण कठीण सुरू केलंय, आधी जर कठीण सुरू केलंय मग आमच्या महाराजांनी सोपेपणावर भर देण्याची काय गरज होती. त्याचंही तुम्हाला कारण सांगते. मी जर सुरुवातीपासून कठीण 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 सुरू केलं असतं तर यातली बरीचशीच गर्दी तुम्हाला दिसली नसती. आता आपण महाराष्ट्रासारख्या पवित्र भूमीमध्ये राहतो, संतांच्या भूमीमध्ये राहतो. काय कमी आहे हो, काय उणीव आहे. मी जर खरी अगदी ओरिजिनल कीर्तन केलं असतं तर किती लोकांना पटलं असतं. तुम्ही म्हणाल आतापर्यंत काय खोटं बोलत आलाव का. खरं म्हणजे अगदी वेदांत माया ब्रह्म आत्मा जगन्मिथ्या ब्रह्मसत्य अजातवात विवर्तवात परिणामात रज्जू सर्प काय कळालं नाही. आता आम्ही शिकतोय, आम्हाला माहित आहे, परंतु खेड्यापाड्यात लोकांना माहित नाही. मायान ब्रह्मन आत्मान जगन्मिथ्या ब्रह्मसत्य अजातवात विवर्तवात. मी सुद्धा आधी वादच करायचे, परंतु बाद झाल्यापासून कॅसेट बदलावं लागलं. म्हणजे गमतीशिवाय लोकांना जमत नाही. आजातवात आणि विवर्तवात याचा मी तुम्हाला अर्थ सांगते. कुंभार मडके घडवतो परंतु माती खातो का हो? नाही, खाण्याचा पदार्थ वेगळा आहे. मडके हे लोकांसाठी घडवावेच लागतात, विलाज नाही. मी जर मायान ब्रह्म हे जर सांगत बसले असते तर किती लोकांना पटलं असतं. एवढं सांगून सुद्धा जाताना लोक चर्चा केली असते. राहुल महाराजांनी नवीनच नमुना आणलं होतं, हिच हिला तरी कळतो का. नुसतं वादच करत होती बाया. आता कठीण पटत नाही, सोपं माहित आहे. बरं उगाच सोपं सांगण्याचा प्रयत्न केला असता, संसारातले दृष्टांत आणि सिद्धांत सांगून टाकलं असतं तरी माता माऊल्या म्हणल्या असत्या संसार करू करू आमचं केस पांढरं झालं. बाया आली संसार सांगितली, काहीतरी देवा धर्माच्या गोष्टी सांगेल. म्हणजे कठीण पटत नाही आणि सोपं माहित आहे, मग करायचं काय. त्यासाठी एक मधला मार्ग काढलाय मी. मधला मार्ग म्हणजे एका माणसाने पेपरात अशी जाहिरात दिली, जो कोणी नवीन गोष्ट येऊन मला सांगेल त्याला मी 10,000 रुपये बक्षीस देणार आहे. प्रत्येक जणची जाहिरात वाचायचे आणि त्या माणसाकडे यायचे. का हो मामा, तुमचा नियम आहे, तुम्हाला माहित नाही अशी गोष्ट सांगाल तर तुम्ही 10,000 रुपये बक्षीस देणार आहात, खरंय का. म्हणला हो. संपूर्ण गोष्ट ऐकून घ्यायचा आणि गोष्ट ऐकल्याच्या नंतर म्हणायचा ही तर गोष्ट मला माहित आहे, दुसरं काहीतरी नवीन सांगा. असे शेकडो आले त्याच्याकडे आणि गेले. मग आमच्या सोमेश्वर महाराजासारखा असा हुशार माणूस त्यांच्याकडे गेला. का हो मामा, तुमचा नियम आहे, तुम्हाला माहित नाही अशी गोष्ट नाही सांगितल्यानंतर तुम्ही 10,000 रुपये बक्षीस देणार आहात. हो म्हणला, सांगा म्हणला. आमच्या महाराजांनी म्हणले तुमच्या वडिलांचा आणि आमच्या वडिलांचा खूप पुराणा दोस्ताना होता. काही काळाने तुमच्या वडिलांची परिस्थिती नाजूक झाल्यामुळे त्यांनी आमच्या वडिलांकडून 1,00,000 रुपये उसने घेतले होते, पण ते दिलेच नाही, शेवटी तसेच मेले. तो म्हणला ही तर गोष्ट मला माहित नाही, मग द्या 10,000 रुपये असं सांगावं लागतं, तेव्हा कुठचं जमतं. विठ्ठल विठ्ठल. मग भक्ती करणं एवढं कठीण आहे का, खरंच कठीण आहे का. मग आमच्या महाराजांनी विचार केला ही भक्ती एवढीच कठीण आहे का, खरंच कठीण आहे. तुम्हाला ही कथा माहित असेल, आनागुंदीच्या राजाने भानुदास महाराजांवर चोरीचा आळ आणल्यामुळे त्यांना फासावर देण्याचं ठरवलं. त्यांना विचारण्यात आलं की तुमची शेवटची इच्छा काय. त्यांनी म्हणले पांडुरंग परमात्म्याची भेट. आणि जेव्हा भगवान परमात्मा समोर आले तेव्हा त्यांनी काढलेले उद्गार, जरी हे आकाश वरो पड पाहे ब्रह्मा गोळा परी मी तुझीच वाट पाहे विठोबा, परी मी तुझीच वाट पाहे विठोबा. नकरी आधी का पांगीला, नकरी आधी का पांगीला. म्हणजे भक्ती करणं एवढं सोपं नाहीये.
भक्ती कठीणी आहे, सोपं आहे. वैराग्य कठीणी आहे, सोपं आहे. ज्ञानाच्या बाबतीत सुद्धा कठीणी आहे, सोपं आहे. आता तुम्ही म्हणाल काय कठीण कठीण सुरू केलंय? बघा ना किती परमार्थ वाढलाय. पोत्या काय, पुराण काय, दिंड्या काय, सप्ता काय, बराचसाच परमार्थ अलीकडे चालू आहे. परंतु तो कशा पद्धतीने चालू आहे तेच महाराज अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये सांगतात. जेते बाहे ते देखीता पर्वत, 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 जेते बाहे ते देखीता पर्वत. पाया विन भिवत तातडीची, पाया विन भिवत तातडीची, जेते पाहे देखे देखीता पर्वत, जेते पाहे देखे देखीता पर्वत, पाया विन तातडीची, पाया विन जेते पाहे देखीता पर्वत, जेते बाहे ते देखीता पर्वत. जेते पाहे देखीता पर्वत, पाया विना भिंता तडीची, पाया विना भिंता तडीची, जेते पाहे देखीता पर्वत, पाया विना भिंता तडीची, पाया विना भिंता तडीची. जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पाया विना भिंत तातडीची. अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज सांगतात की बराचसाच परमार्थ असा वाढलाय की काही प्या कसंही वागा, परंतु परमार्थ करा. तुम्हाला जास्त नामूल्य करण्याची गरज नाहीये. बराचसाच अलीकडे परमार्थ वाढलेला आहे, परंतु तो कशा पद्धतीने वाढलेला आहे? जलद गतीने वाढलेला आहे. मग तो टिकाऊ असतो का? दिखाऊ असतो, दिखाऊ. बघा तुम्ही पावसाळ्या दिवसामध्ये डोंगराचं निरीक्षण करायचं, डोंगराचं निरीक्षण करायचं. किती सुंदर दिसतो लांबून डोंगर, सुंदर झाडी, पक्षी, परंतु लांबूनच. जवळ गेल्यावर आराट्या बोराट्या, खाच खिळगे. ऊपर की तो खूप बणी है, अंदर की तो राम जने. नुसतं बाहेरूनच व्यवस्थित. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला नामे, याला म्हणून जगी विटंबना वाधू. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला नामे, याला म्हणून साधू जगी विटंबना वा, नुसतं बाहेरूनच व्यवस्थित. आमच्या इकडे देहू रोडला आळंदीच्या इकडे 2 हॉटेल आहेत बरं का. एका हॉटेलचं नाव आहे हॉटेल आकाश, आणि रोडच्या पलीकडे गेल्यानंतर हॉटेल विकास, आणि मध्ये गेलं तर सगळंच भकास. म्हणजे नुसतं बाहेरूनच व्यवस्थित. तसं दिखाऊ परमार्थ जास्त जलद गतीने वाढलेलं आहे. मग तो टिकाऊ असतो का? दिखाऊ असतं. आता एक उदाहरण देते तुम्हाला. जर तुम्ही गवताच्या पिंडीला आग लावलात, गवताची पिंडी कळते ना, आग लावलात तर किती मोठा भडका घेते हो? किती वेळ? पापड भाजायला आणेपर्यंत वीज होऊन जाते. तसं हा दिखाऊ परमार्थ आहे. मग तो जलद गतीने वाढलेला परमार्थ, मग तो टिकाऊ असतो का? दिखाऊ असतो, दिखाऊ. विठ्ठल विठ्ठल. मला सांगा, ज्या भक्तीचा पायाच मजबूत नसेल तर परमार्थिक क्रियेला काय किंमत आहे? काहीच किंमत नाही. पडे सर्वोत्तम भाव एरवाव पसारा.
ज्या भक्तीचा पायाच मजबूत नसेल तर वरील परमार्थिक क्रियेला काहीच किंमत नाही. तुका म्हणे नाही चालत तातडी. तातडी जमत नाही हो, पण काही काही लोक तातडीने प्रयत्न करायला जातात. एक माणूस कुस्त्या बघायला गेला होता. शेवटची कुस्ती होती 25,000ची. पैलवानानं हातात हात देईपर्यंत गडी उचलला की टाकला पाठीवर. घेतले 25,000 की घातले खिशात. 2च मिनिटात 25,000. एक शहाणा माणूस कुस्त्या बघायला गेला होता. वा म्हणला, मजे बुवा म्हणला, 2च मिनिटात 25,000. उद्यापासून आपण पण कुस्तीच खेळायची म्हणला. काय लागतं म्हणला हो कुस्ती खेळण्यासाठी? कळशीभरून दूध प्यायचं, कळशीभरून तूप खायचं, 5-50 बैठक काढायचे, 5-50 जोर काढायचे. काय लागतं तरी काय म्हणला त्याला. उद्यापासून आपण पण कुस्तीच खेळायची. घरी गेला म्हणला उद्यापासून पहाटे 4लाच उठणार म्हणला. आणि 4 वाजता जर जाग नाही आली तर असंच ताक करत बसलं बघा. पहाटेचे 4 वाजले, उठलं, 5-50 बैठक काढले, 5-50 जोर काढले, कळशीभरून दूध पेलं, तूप खाल्लं. आता मला सांगा, हा काय धारासिंग झाला असेल का हो? घे तांबे किप्पळ, घे तांबे किप्पळ, घे तांबे किप्पळ. आता एवढ्या जलद गतीने याच्या काय बापानं वाढून ठेवलं होतंय? अरे तेवढे पैसे मिळवण्यासाठी कितीतर दिवसाची तातडी आहे, कितीतर दिवसाचा प्रयत्न आहे. म्हणून एवढा तातडी आहे. विठ्ठल विठ्ठल मग तुकाराम महाराज म्हणतात, भक्ती जर या पद्धतीची असेल तर मागे ज्ञान वैराग्य हे मागं लागल्याशिवाय राहणार नाही. पुढे भक्तीने धरिले हाते, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. भक्ती जर या पद्धतीची असेल तर मागे ज्ञान वैराग्य लागल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल दोन चरणाचा भावार्थ झाला असं समजून एकदा मोठ्या प्रेमाने भजन करूया. सगळेजण हात वरती घ्या माता माऊल्या. बाहेरचे, कट्ट्यावरचे, वट्ट्यावरचे सगळ्यांनी हात वरती घ्या. आणि ज्यानं विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही ना त्याला त्याच्या शेजारची शपथ आहे बरं का. सगळ्यांनी विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा हरि हरि विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई. हरि जय 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 हरि जय जय विठोबा रखुमाई. हा 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 हरि जय 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 हरि जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा टाळ टाळ टाळी टाळी वा टाळ पखवाज टाळी टाळ पखवाज.
या सगळ्या टाळकऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा, आमच्या राहुल दादासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मी तर दृष्टच काढेन यांची. खऱ्या अर्थाने पाऊस पडावा असं वादन आहे महाराजांचं आमच्या. खऱ्या अर्थाने मलाच असं वाहून टाकू वाटलंय, असं मलाच टाका तुम्ही. अतिशय उत्कृष्ट गोड विठाल विठाल. मग तुकाराम महाराज म्हणतात हे सगळं भक्तीमध्ये सामावलेलं आहे. भक्तीच्या पोटी रत्नांची अखाण, ब्रह्माची ठेवण सकळ वस्तू, माऊलींच्या मागे बालकांच्या हाती एक सूत्र दोरी ओढी तसे. एखादी आमची माता भगिनी सुहासिनी म्हणून ठेवली, तिला हळद कुंकू लावलं, संपलं. लेकरांना लावायची काही गरज आहे का हो? लेकर हे माग येतच राहतात. तसं भक्ती जर या पद्धतीची असेल तर मागे ज्ञान वैराग्य हे मागे लागल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. तसं परमार्थ करणाऱ्या साधकाला जर भक्ती करायची असेल तर एवढं सोपं आहे का हो? परमार्थ करणं एवढं सोपं आहे का? किती कठीण आहे तेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. कामावले तरी पाकावले, कामावले तरी पाकावत धडे, रुचि आनी जोड़े, रुचि आनी जोड़े, साधता है जित पाए देखीता पर्वत, जित पाए देखीता पर्वत, रुचि आनी जोड़े, रुचि आनी जोड़े, कामावले तरी पाकावो झगडे, रुची आणि जोडे श्लाघ्यता आहे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज स्वयंपाकाचं उदाहरण देतात, आमच्या माता माऊल्यांचं उदाहरण देतात. कामावले तरी पाकावो झगडे, कामावणे म्हणजे भिजवणे, रांधणे, तिमणे, यातला कोणताही अर्थ घ्या. आता मला सांगा, स्वयंपाक करणं एवढं सोपं आहे का हो? आपण साध्या घरगुती चपात्या जर करायच्या असल्या, नाजूक पुडद्याच्या, नाजूक मनगटाच्या, मनगट घासावं लागतं ना तिथं. स्वयंपाक करणं एवढं सोपं आहे का हो? मी फक्त घरगुती चपात्या सांगितल्यात बरं का, सप्त्यातल्या नाही. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सप्त्यात चपाती नसतो. काय असतो? चपाता. आणि वारकऱ्याचं वरण, त्याला काही नसतं धोरण. 250 ग्राम डाळ आणि हांडाभर पाणी. मग ते वरण समोर आल्यावर देवाचा धावा करावा लागतो.
धाव धाव रे अनंता डाळिंबीचा नाही पत्ता कैसे जेवण करू आता बहुत चिंता प्रवर्तली. हे कुठल्या गाथ्यातलं नाही बरं का, माझ्या माथ्यातलं आहे. म्हणजे कुणीकडे तर जा चाल शोधायला म्हणून सांगितलं. विठ्ठल विठ्ठल जर स्वयंपाक करायचा असेल, साधा आपण जिलबीचं उदाहरण घेऊया. जिलबीला आधी मैदा घेतला आणि तिंबलं पीठ, लगेच होईल का हो जिलबी? नाही, त्याला 4-5 तास आधी भिजू द्यावं लागतं, मग त्याला तिंबावं लागतं, मग राधणे, मग रुची आणि जोडेश लागत आहे. मग त्या बाईची माऊलींची प्रशंसा होणार. वा माऊली, काय सुंदर उत्कृष्ट जेवण केलंय, काय भाजी केलंय, काय हे केलंय, काय ते केलंय. मग त्या बाईची प्रशंसा होणार. तसं परमार्थ करणाऱ्या साधकाला इकडचं मन काढायचं आणि देवाकडे लावायचं एवढं सोपं आहे का? नाही. पाणी वळवणं सोपं आहे, परंतु अडवणं सोपं नाहीये. विठ्ठल विठ्ठल तसं परमार्थ करणाऱ्या साधकाला इकडचं मन काढायचं म्हणजे संसारातलं काढायचं आणि देवाच्या पायाकडं लावायचं एवढं सोपं आहे का? बहुत चंचल चपळ मन जाता येता न लगे, बहुत चंचल चपल, बहुत चंचल चपल, चपल बहुत चंचल चपल, बहुत चंचल चपल, चंचल चपल, बहुत जाता येता न लगे वेळ, न लगे वेळ, न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, न लगे वेळ, न लगे वेळ. बहुत चंचल चपल, बहुत चंचल चपल, बहुत चपल, बहुत चंचल चपल, चपल चपल. आपलं मन इतकं चंचल आहे की चपल आहे की इतकं मन आपलं चपळ आहे की अर्जुनासारख्यांनी देवाकडे तक्रार केली. हे मन कैसे केवढे ऐसे पाहू तरी न सापडे, एर विराटावया थोडे त्रैलोक्य याया, म्हणून ऐसे कैसे घडेल जे मरकटी समाधी येईल, का राहू म्हणतील राहील महावातू. एवढं चपळ आहे आपलं मन. कसं आहे? सज्जन आहे. त्या मनाला विनंती करा, हे म्हणा इकडं तिकडं भटकू नको. आपलं मन कसं आहे? सज्जन आहे. त्या मनाला विनंती करा. आणि खट्याळ मन आहे तर त्याला ताडण करा. ताडण कशा पद्धतीने करा तेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, 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 तुका म्हणे मना अंकुश, तुका म्हणे मना पाहिले अंकुश, तुका म्हणे अंकुश, तुका म्हणे नित्य नवातीस जागृतीचा, नित्य नवातीस जागृतीचा, नित्य नवातीस जागृतीचा, जेथे पाहिजे देखीचा पर्वत, जेथे पाहिले देखीचा पर्वत, जेथे पाहिले देखीचा पर्वत, जेथे पाहिले देखीचा पर्वत,
नित्य नवा पाया विना भेवत तातडी पाया विना पाया विना पाया पाया विना भेवत तातडे पाया विना भेवत पाया विना भेवत पाया विना भेवत तातडीची पाया पाया विना भेवत पाया विना भेवत पाया विना भेवत तातडीची ये तातडीची पाया विना भेवत तातडीची पाया विना भेवत तातडीची पाया विना भेवत तातडीची पाया विना भेवत तातडीची जेथे पाहिते देखीचा पर्वत जेथे पाहिते देखीचा पर्वत जेथे पाहिते देखीचा पर्वत पर्वत जेथे पाहिते ते देखीचा पर्वत पर्वत जोरदार टाळी वाजवा दादांसाठी. तुका म्हणे म्हणा पाहिजे अंकुश नित्य नवा दिस जागृतीचा. खऱ्या अर्थाने जाता जाता एवढंच सांगेन, आपली वेळ संपत आलेली आहे की आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर परमार्थ करा. गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला. कारण तुम्ही जर गळ्यामध्ये सोन्याची चैन घातलात ना तर चोरांची नजर तुमच्यावर असेल. माझं वाक्य नीट लक्ष देऊन ऐका. तुम्ही जर गळ्यामध्ये सोन्याची चैन घातलात तर चोरांची नजर तुमच्यावर असेल. पण गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला. या गादीची शपथ घेऊन सांगते, माझ्या पांडुरंगाची नजर तुमच्यावर असेल. म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर परमार्थ करा. आणि तरुण युवकांना विनंती आहे, आपला धर्म टिकवा. महाराज, इतकी परिस्थिती बेकार झाली. तुम्हाला खरं सांगू, आज बरेच पुरुष मंडळी, बरेच तरुण वर्ग माझ्या कीर्तनाला आहेत. परंतु हात जोडून विनंती आहे बहिणीची, आपली औलाद बाया नाचवणारी नाहीये, आपली औलाद बाया वाचवणारी आहे. आपण त्या जातीमध्ये जन्माला नाही आलोय, हे नेहमी लक्षात ठेवायचं. शिवजयंती करता, त्यांच्या विचारांची जयंती साजरी करा. शिवजयंती साजरी करून असं माझं मत नाहीये, पण त्यांच्या विचारांची जयंती साजरी करा. फक्त दाढी वाढवलं, कपाळाला चंद्रकोर लावला, गळ्यात त्यांच्यासारख्या माळी घातल्या म्हणजे तुम्ही शिवरायांचे मावळे नाही होत रे. अरे कसा होता माझा शिवरायांचा मावळा, त्या मावळ्यांमध्ये आणि ह्या मावळ्यामध्ये फार फरक आहे बरं का. आधी मावळे लवकर उठे आणि लढाईला सुटे,
तलवार तुटे पण पिचा नाही हटे. आताचे मावळे उशिरा उठे आणि पोरी माग सुटे. थोबाड फुटे पण पिचा नाही हटे. त्या मावळ्यात आणि या मावळ्यात फार फरक आहे. अरे कसा होता माझा मावळा, कसा होता सांगू. ज्याची कीर्ती साऱ्या जगतात राजगडावर मासाहेब जिजावर आणि मासाहेब सांगतात राज अरे दिसतो का तो कोंढाणा. ते कोंढाण्यावर फडकणाऱ्या दुश्मनांचं दिसान आमच्या डोळ्याला जखमा करून जाते. आदरणीय असावे मासाहेब. राज उतरवा ते दुश्मनांचं निशान आणि पुन्हा एकदा फडकवू द्या हा भगवा या कोंढाण्यावर. राज या कोंढाण्यावर वा प्राण जय पण वचन ना जय. टाळी धरा सगळे. या स्वराज्याच्या रक्षणासाठी निघाले, सज्ज झाले. कोंढाण्यावर भगवा फडकवायचा आहे. अपसिंगाकर कोंढाण्यावर भगवा फडकवायचे. लगीन हाय रायबाचं. रायबा म्हणजे तानाजी मालुसरेंचा पुत्र बरं का. माझा आवाज येतो का आवाज. लगीन हाय रायबाचं. तानाजी मालुसरेंनी अक्षता घेतल्या. राजा राजगडावर मासाहेबांना सांगतात आई राजा कोंढाणा घेणार. येत्या अष्टमीला स्वराज्यावर भगवा फडकवणार. 4 फेब्रुवारी 1670 दिवस ठरलेला आहे. सोबत चला. या ठिकाणी बलिदान सांगते तानाजी मालुसरेंचं. जबरदस्त मावळा आहे. राजा लगीन हाय रायबाचं. यावं लागल तुम्हाला. मासाहेब तुम्हालाही यावं लागल. राजा सांगतात कधी आहे बोलताना. राजा येत्या अष्टमीला रायबाचं लग्न काढले. 4 फेब्रुवारी 1670 म्हणजे ज्या दिवशी राजाने शब्द दिला मासाहेबांना कोंढाणा घेण्याचा त्या दिवशी. राजा सांगतात तान्हा नाही जमणार. तान्हा नाही जमणार. कोंढाण्यावर जायचंय. आईला शब्द दिलाय तान्हा. शिवाजी महाराजांनी दिलेला शब्द आहे. माघारी यायचं नाही तान्हा. राज ओ राज अरे तुम्ही जर येणार नसाल तर माझ्या रायबाचं लग्न होणार नाही. राज यावं लागल. राज नाही ताना नाही जमणार. कोंढाण्यावर जायचंय. राजा कोंढाणा 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 काय कोंढाणा करताय. मी जातो कोंढाण्यावर. ताना जातो. राजा मला द्या विडा. मी जातो कोंढाण्यावर. मी फडकवतो भगवा. मी पेटवतो गवताची गंज आणि मी मारतो उदयभानाला. द्यायला ठेवा. राजा कोण बोलतय. तानाजी मालुसरे. राजा द्या ना इडा. राजा सांगतात पोराचं लग्न सोडून जाणार का. बर बापाय तान्हा. मंडप सजला. हळदी लागली. हळदी रायबाला. जा पोराच्या लग्नाची तयारी कर. मी जातो रे. तू काळजी नको करू. मासाहेब येतील ना लग्नाला. राज ओ राज वर बाप कोण आहे. अरे तान्हा तू वर बाप आहे. हळदी लागली. मंडप सजला तान्हा. अरे बाप नसेल तर कसं होईल पोराचं लग्न. ओ राजा का होणार नाही माझ्या रायबाचं लग्न. राजा होईल की माझ्या रायबाचं लग्न. पण ऐका ना राजा आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. द्यायला जातो हाताना आणि घेतो तो कोंढाणा.
द्या राजा. लय जबरदस्त 5.5 फुटाचा तेज तर्रार राजा. राजा सांगतात तान्हा गड राखलाय उदय भानानं. तान्हा अरे गड राखलाय उदय भानानं. 6 फुटाचा उदय भान लय कडवाय. एक वार केलं की छताड सोलतो. एक वार केलं की मुडका धडा वेगळा करतो. एक वार केलं की धाजन खलास करतो उदय भान. तान्हा तुला जमायचं नाही हट्ट करू नकोस. या राजाला जाऊ दे. राजा अरे असल उदय बांध 10 फुटाचा. एका वरात समशेर तोडत असेल, एका वरात हात तोडत असेल राजा. पण हाताना बी या महाराष्ट्राच्या मातीचा आहे. द्या इडा ठेवा राजा. राजा इडा ठेव ना. आणि ताना काय ऐक ना. द्या ना राजा. गुडघ्यावर बसला आता ताना. गुडघ्यावर बसलेला ताना राजाने बघितलं. आणि तान्हा राजाच्या चेहऱ्याकडे बघतोय. गुडघ्यावर बसलेला तान्हा राजाने बघितला. तान्हा सांगतो ए भावा अरे का रडतो र. अरे येडायस का. अरे या स्वराज्याचा रक्षक आहेस आणि तुझ्या डोळ्यात पाणी आल्यावर स्वराज्य काय म्हणाल. अरे रयत काय म्हणत तान्हा. अरे रडायचं नाही रे तू. तू रडवलंय दुश्मनानं तू रडतोय आज. हे असं गुडघ्यावर बसला ताना पदर पसरला. राजा आयुष्यभर या 2 हातांनी तुमची सेवा केली. आजपर्यंत काहीच नाही मागितलं. हो राजा अरे दुश्मन असं धावून आले तुमच्यावर आणि तानाच्या छाताडोर वार झालं राजा. इथं वार झालं राजा. रात्रभर झोपला नाही ताना. ज्या दिवशी वार झालं त्या दिवशी बायका पोरा अशी उशाला बसली होती. बायको ढसा सावित्री रडत होती. रायबा विचारत होता बाबा अरे लय रक्त येते का हातातनी. पण खरं सांगू का राजा तानानं तुमच्या देहावरचं वार या देहावर घेतलं ना. या देहाला झालेली जखम जेवढी दुःख देत नव्हती ना तेवढं सुख तुमच्या देहातलं वार या देहावर घेतलं. याचं सुख होतं राजा. तेवढा आनंद होता राजा. पण एवढं वाद झालं राजा तरी बी ताना रडला नाही. खरं सांगतो राजा. आणि तुम्हीच म्हणलं ना राजा तान्हा अरे माझ्या देवाचं वार तुझ्या देवावर घेतलं काय पाहिजे मागरं ताना. हे वतन ही जागीर. तुम्ही एवढं विचारलं राजा तरी बी नाही मागितलं. मागितलं का सांगा राजा. राजा सांगतात नाही मागितलं ताना. मग राजा आज मागायचंय तानाला. आज देणार. आज देणार का तान्हा. अरे माग ना राजा. तुम्ही नाही का मागाशी म्हणाले उदय भानलंय खतरनाक आहे. एक वार केलं की छातड सोलतो. या कोंढाण्याची मोहीम माझ्या हात पदरी घाला आणि आता इडा ठेवा. अरे ताना ढसा रडू लागला. राजाने विडा दिला. स्वराज्याचा राजा स्वराज्याच्या मावळ्याच्या गळ्यात पण उडत होता. मासाहेबांना रावलं नाही. मासाहेब सांगतात राजा अहो स्वराज्याचे राजे तुम्ही भावनिक नाही व्हायचं. अरे आई आज भावनिक नाही व्हायचं तर कधी व्हायचं. तान्हा परत दिसणार नाही आई. तुम्हाला सांगू हे ज्यावेळेस निघतात ना हे रणून धुरंतर निघतात ना घरी बघत नाही तो. बायकोला म्हणलं सावित्री फक्त ओवाळायचं डोळ्यात नाही पाणी नाहीचं. रायबा अरे काय बघतो रे गड्या. रायबा म्हणतो बाप नको होय लग्नात अक्षर टाकायला. बाबा तुम्ही म्हणता काय बघतो. अरे येडायस का म्हणले तू. अरे तुझा बाप नाही येणार लग्नात पण तुझा बाप ज्या स्वराज्याच्या बापावर प्रेम करतो ना तो छत्रपती शिवाजी राजा अक्षता टाकायला येणार आहे गड्या. सगळ्यांना माहिती होतं र. ढसा रडत होती माणसं. सावित्री रडायचं नाही. आजही माझा ताना जिवंत आहे. सांगू का तुम्हाला भारताच्या सीमेवरती लढणारा सैनिक आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कष्ट करणारा शेतकरी म्हणजे माझा तानाजी मालुसरे. यस आज जिवंत आहे. तुम्ही बघा तुम्ही जिवंत आहे का नाही. हे उभ्या बांधावर शेतकरी असा बसतो ना काय रे कष्ट त्याची. तुम्ही कधी भाजी घ्यायला गेला मेथीची गड्डी राव तुम्ही 20 रुपयाची भाजी 10 रुपयाला मागता 5 रुपयाला मागतो आपण. तुम्हाला खरं सांगू कधी गेले ना शेतकऱ्याकडं तिथे
बसू नका. जी हाय ती दान घेऊन या ना. अरे त्याचे लेकरं बाळा जीवतील तुम्ही दिलेल्या पैशामुळं, माहितीये का? अरे आपल्या लेकरं बाळांना जे पाहिजे होतंय या समाजाने त्रास दिला आजपर्यंत चांगल्या लोकांना. मुक्ताईला अर्धी भाकरी मिळली नाही, ज्ञानोपरांची जुळी मोकळी ठेवली या समाजाने. अरे जगाचा आघात ज्ञान होता, त्या ज्ञानोपरांची जुळी मोकळी राहिली होती, नाही दिला हो समाजाने काही. म्हणजे आमच्या जोळ्या ज्यांच्यामुळे भरतात, ज्यांचं चरित्र सांगून त्यांच्या जोळ्या मोकळ्या ठेवल्या या समाजाने. किती त्रास दिला. अजून सज्जनाला इथं त्रासच होणार, चांगल्या माणसाला कधीही त्रास होणार. मग सज्जनांना डगमागायचं नसतं, माघारी फिरायचं नसतं. गड्या संयमानं उभं राहायचं असतं. यस ए गड्या, एक दिवस तुझा येणार आहे, बास त्या दिवसाला तुझ्यापासून कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. जगातली एकही शक्ती नाही तुझा दिवस आला ना, बास तो तुझाच आहे. परिस्थिती कुणाची नाही प्रतिकूल होत, कोण नाही रिवर्स येत. अरे शून्यातून पण विश्व निर्माण करण्याची ताकद पाहिजे, उमेद पाहिजे, धाडस पाहिजे. तानाला माहिती उदयबान फाडणारे. कदाचित मी तुमचा वेळ घेतला असन, पण माफी मागून बोलते. तरुणांना खचायचं नाही. आणि काय होतं माहितीये का, अडचणीत आणणारी लोक कधी कधी आपली असतात. मग त्यांनी अडचणीत आणलं ना, मग आपण काय करायचं? तुम्हाला सांगू, लोक ज्यावेळेस तुम्हाला अडचणीत आणतात ना, त्यावेळेस तुमच्याकडे बघून हसणार, त्यांना लय आनंद होणार. अडचणीत आलाय, मग त्यांना आनंद कशासाठी होतोय माहितीये का? आपल्याला अजून खचवण्यासाठी. मग आपण खचायचं नाही तो आनंदी झाल्यावर. हे बंगाल सुंगार स्टेटस ठेवायचे नाही. मी मोबाईल संघर्ष करावून हे करावं. संघर्ष करणारी कधी स्टेटस ठेवत नसतात, ते स्टेटस बनवत असतात स्वतःची. लक्षात घ्या, ही अशी माणसं असतात. संघर्ष करायचा, यस ही परिस्थिती माझ्याशिवाय कुणीच नाही बदलू शकत, मी करू शकतो. बास तानाने सांगितलं, राजम मी फाडू शकतो उदयबानाला, माझ्यात ताकद आहे. काय कॉन्फिडन्स आहे? कुणात एवढा कॉन्फिडन्स आहे? का नाही मी कीर्तन करू शकत? का नाही आपण पखवाज वाजवू शकत? का नाही आपली लेकरं वैष्णव होऊ शकत? का नाही यांच्यात ताकद नाही का? देवा द्यायचंच ना. आई मागा देवाला, माझ्या घरात एक तरी वैष्णव निर्माण कर. बास देवा आमचा परमार्थ यशस्वी झाला. अरे आमचं यश कुणाकडे गेलं ना? ताना कुणासाठी गेला होता? अरे 10 मिनिटं कीर्तन लाभलं की लोकांना वाटतं कवच यांनी पराला लावले. रात्रीच्या 2 आणि 3 हिथं नुसतं कीर्तनात लोकांना रंगवणं लय अवघड झाले हो. कीर्तन करायला विषय तरी काय करणार, त्यांना टेन्शन आले. लोक रंगत्यान कशी? 10 मिनिटासाठी 2 तासासाठी ती गौतमी नाचू देत बरं. 4 लाख देऊन 2 गाण्यावर नाचती गड्या. 4 लाख हे नरदार रडते तरी बरू का नको, बोलू का नको चाललंय लोकांचं. लक्ष देऊन ऐकताय का मी काय सांगते? आणि एखाद्या पोराला म्हणलं ना, नेते पुराडी झाला तो, 4 लाख व्याजन करतो, लगेच नाचायला बोलवतो. अरे भोग आहे. कीर्तनकार कोण आणावे हे बी कळलं पाहिजे गड्या. नुसतं धिंगाणा घालणं म्हणजे कीर्तन नाहीये. तिथं अष्टसात्विक भाव निर्माण झाला पाहिजे. ज्ञानोबरांनी ताटी लावून घेतली ना मला दादा, या कंठातील प्राण बाहेर काढला. समाजाने त्रास दिला, ज्ञानोबरांनी विसोबाला कानाखाली नाही मारली, स्वतःला त्रास करून घेतला. वातावरणात बदल झाले ना. या जगात एकही असा नव्हता जो वातावरणात बदल करन. बलात्काराच्या शक्तीने कंठातला प्राण बाहेर काढला आणि ताटी लावून घेतली. आणि मुक्ता सांगती, दादा अरे मी ओळखते तुला, तू योगी आहेस, तू पावन आहेस. अरे तुझ्यासारखा ज्ञानी या जगात कुणी नाही. मुक्ताबाई होती माय, पण जगाची आई झाली. बलात्काराच्या शक्तीने निघलेला प्राणवरती, कंठाच्या वरती आडवा प्राण लावायची ताकद या जगात एकाकडेच होती, ती होती मुक्ताबाई. आडवा प्राण लावला, आडवा प्राण लावला ज्ञानोबरांच्या कंठाला. दादा अरे योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, विश्वपाट ब्रह्मदुरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे शब्द त्यावेळेचे सांगितलं कशासाठी माहितीये? हे सगळं प्रतिकूल परिस्थितीमध्ये घडलं. ताना गेलाय ना लढायला, लई वार झालं तानावर. 50 मावळे राहिले, दुश्मन 100 राहिले. उदयमान असा समोर होता, ताना असा उभा होता. सूर्या मध्ये यायचं नाही, 1 to 1 लढणार फक्त उदयबानाशी. उदयबान नव्याचा होता, तानाने दुश्मन मारून ताना घाल झालता, तरी ताना वार करत होता. तानाचा वार उदयबानावर, उदयबानाची शमशेर तानावर. सब 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 वार होतात. यातनांचा कळल, रक्तबंबाळ शरीर, प्रेतांचे ढीग, रक्ताच्या चिळकांड्या या कोंढाण्यावर होत होत्या. राजा वाट बघत होते गवताची गंज पेटवायची. राजा वाट बघत होते कोंढाण्यावर भगवा फडकवायची. अजून भगवा फडकला नव्हता, गवताची गंज पेटली नव्हती, उदयबानाला उभा फाडला नव्हता. तानाचा वार उदयबानावर, उदयबानाची शमशेर तानावर. सब 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 वार होतात. यातनांचा कलल, रक्तबंबाळ शरीर, धाडकन
खाली पडला ताना. सूर्याने काय केलं माहितीये का तुम्हाला? असे लचके निघले होते का, लचके, असे लचके गोळा करायचा आणि तानाच्या हातावर ठेवायचा आणि फडक्यानं लचकं बांधायचा. दादा अरे तू सैतान आहे, तुला सांगितलं ना राजाने, तू नाही टिकणार गड्या. सूर्या अजून किती फडकं राहिले असतील तेवढं बांधून घे सूर्या. आता नाही जरी बांधला तरी ताना उठणार आहे. उठायची ताकद नव्हती, डोक्यापासून नखापर्यंत वार झाले होते. सूर्या अरे 2 बावा धरून उभा कर सूर्या. अरे अर्जुन खचला होता रणांगणात. अर्जुना संकट पडता जर भाडी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्रे. अरे कृष्णानं उभं केलं होतं अर्जुनाला, मग तू उभा कर ना मला. सूर्या रडायचं नाही, रडायला आले होते सगळे मावळे, ढसा ढसा रडत होते. अरे चिखल झाला होता स्वतःच्याच रक्तानं आणि त्यातच पाय घसरत होता तान्हाचा. काय लढला असं, कसलं बलिदान असल. अजून बी त्या मातीत गेलं ना, ती माती ग्वाही ती बलिदानाची. असे डोळे भरून आले तर सूर्या सांगतो दादा तुझे डोळे भरून आले. अरे माझे डोळे म्हणून नाही भरून आले. हा कमरेला भगवा दिसतोय ना, तू विचार करतोय ना ताना कसा उठतो. अरे हा भगवा प्रेरणा देतो उठायची, का उठतो ताना कळलं नाही वय तुला. अरे घे हा भगवा, फडकवायची तयारी कर, गवताची गंज पेटवायची तयारी कर. हा भगवा म्हणजे शान आहे, हा भगवा म्हणजे मान आहे आणि भगवा म्हणजे आमचा महाराष्ट्राचा अभिमान आहे, लक्षात घ्या. उठून उभा करत होता तानाला भगवा. सूर्या जा ना आता काय. अरे उदयबान गेला नाही तरी ताना सांगतोय भगवा फडको. केवढा कॉन्फिडन्स होता. सूर्या आता केलेलं वार माघारी जायचं नाही. ए समशेर घेतली, उदयबानाचा समोर होता, सबकनी वार केला आणि धाडकन उदयबान खाली पडला. ताना बी पडला आणि उदयबान बी पडला. आणि तानाजी मालुसरे सांगतात सूर्या अरे एवढ्या कुठं चाललायस. सूर्या सांगतो उदयबानाकडं जाऊ नको, बोट हालायला काय बघतो. मराठ्याने केलेला वार आहे, श्वास बी घेता येत नसेल त्याला बघ. मराठा यानी जातवाचक शब्द नहीं बर का. मरहट्ट यानी मरने के लिए कभी भी पीछे नहीं हटते, इसलिए उनको मरहट्ट कहते हैं, याद रखो. माग नहीं सरला तान्हा. जगदंब 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 जगदंब. आई अरे आपली मंदिर उद्ध्वस्त केली, देव उद्ध्वस्त केले या सैतानांनी. आई तू ताकद दिली म्हणून उदयभानाला फाडला. भगवा फडकत होता, गवताची गंज पेटली होती. राजा तानाला भेटला होता पण तानाच्या देहातला प्राण मात्र निघून गेला होता. राजा सांगतात सूर्या अरे गेला आपला ताना. ए सूर्या गेला आपला ताना. जा सांग मासाहेबांना गड आला पण सिंह मात्र गेला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी समर्पित करते. तुम्हा सगळ्यांच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 हरि हरि तुकाराम 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 टाळे टाळे बसलेले हा
तुकाराम 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 टाळी टाळी हा तुकाराम 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 हा तुकाराम 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 विठ्ठल जय हरी विठ्ठल चला विठ्ठल हरी जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल बोलिले पुरे वेणे सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंदम ईशम आनंदी वल्लभम। आज आपल्या बाल संस्कार शिबिराच्या निमित्तानं हा उत्सव सुरू आहे आणि त्या निमित्तानं आजची कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झाली। हरिभक्तपरायण आळंदी निवासी म्हणजे आळंदीला ज्यांचं शिक्षण चालू आहे आणि शिक्षण घेत आहेत, ज्यांची कर्मभूमी आळंदी आहे, हरिभक्तपरायण तेजश्रीताई खडके यांच्या मधुर अशा वाणीमधून सुंदर अशा प्रकारची कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झाली। एकदा महाराजाबद्दल सर्वांनी गोड टाळ्या वाजवायच्यात। आणि खरं तर सेवा आमच्या राहुल महाराजांनी सांगितलं त्यांच्याकडे ही अचानक आलेली सेवा आहे। अचानक आलेली असताना सुद्धा त्यांनी अगदी कीर्तनामध्ये अचानक सेवेमध्ये अगदी चमक भरून आणली, त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या वाजवा। आणि आज विशेष म्हणजे त्यांची कीर्तन सेवा तर झालीच, पण त्यांनी आमच्या बालसंस्कार शिबिराकरता अन्नदानाची सुद्धा पंगत दिलेली आहे। आणि अन्नदानाबरोबर ज्ञानदान, नुसतं अन्नदान तरी काय द्यावं म्हणून त्यांनी ज्ञानदानही आपल्याला दिलेलं आहे। अन्नाने काय एकदा तृप्ती होते, मग ज्ञानाने आयुष्यभराची माणसाची तृप्ती होत असते, म्हणून हे ज्ञानदान आपल्याला त्यांनी केलं, त्याबद्दल त्यांचे आमच्या आपशिंगा गावकऱ्याच्या वतीनं, आमचे राहुल महाराजांच्या वतीनं, जांबवंत महाराजांच्या वतीनं त्यांचे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद। त्यांच्या जीवनामध्ये अशीच उत्तर प्रगती हो अशी ज्ञानोबरायांच्या, तुकोबरायांच्या, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना धन्यवाद देतो। तसेच त्यांच्या मातोश्रीनं सुंदर अशा प्रकारची साथ दिली, त्याही या ठिकाणी उपस्थित आहेत। हरिभक्तपरायण मैनाताई त्याही या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या लेकीची उंची वाढवली, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद। मी महाराजांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। हरिभक्तपरायण तेजस्विनीताईचा या ठिकाणी सन्मान होत आहे। सन्मानाकरता मी उपस्थित ज्यांना करत आहे त्यांनी पुढे यायचंय। सुवर्णाताई पिंपरकर हे या ठिकाणी येऊन महाराजांचा सत्कार करतील, त्या सत्काराचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। बरं, आणि ज्या मैनाताई यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे। मी त्यांना विनंती करतो त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे। त्यांचा सन्मान रतनबाई जाधव हे करतील, त्यांना मी विनंती करतो त्यांनी पुढे यायचे। पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। तसेच हरिभक्तपरायण तेजश्रीताईंच्या बहीण असणाऱ्या, छोट्या बहीण असणाऱ्या संध्या राणीताई यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय। मी जे सन्मान करते आहेत त्यांना विनंती करतो पुढे यायचंय। प्रिया कानवले यांनी पुढे यायचंय आणि त्यांचा सत्कार करायचा। पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। महाराजांचे पिताश्री असणारे हरिभक्तपरायण सुनील महाराज खडके सरपंच मानेवाडी यांना मी विनंती करतो त्यांनी पुढे यायचंय,
त्यांचा सन्मान जमदाडे मामा हे करतील. मामांना विनंती करतो त्यांनी पुढे यायचे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. व आज सकाळी ज्यांनी नाश्ता दिला असे परमेश्वर भैया कदम यांनी आज यूट्यूब चॅनल त्यांचं अभंगवाणी हे यूट्यूब चॅनल आहे. तरी ह्या अभंगवाणी यूट्यूब चॅनलचे मालक परमेश्वर भैया कदम यांनी आज सकाळचा आपल्याला नाश्ता दिला. म्हणजे आज आपल्याला जसं एक दिवशी वकिलाचं सगळं घडलं तसं आजही घडलं योगायोग सगळा. म्हणजे हा योगायोगच. त्यांनी नाश्ता दिला, ह्यांनी पंगत दिली, ह्यांनी कीर्तन केलं, सगळं म्हणजे हा योगायोगच. त्यांना विनंती आहे की त्यांनी आपला सन्मान घेऊन जावी अशी विनंती आहे. त्यांचा सन्मान मी महादेव सगरे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. प्रकारचं हे कीर्तन तुम्हाला डबल पाहायचं असेल तर त्यांनी रेकॉर्डिंग केलेलं आहे. यूट्यूबलाही ते टाकतील. सर्वांनी त्या चॅनलला सबस्क्राईब करायचं, पुन्हा लाईक करायचे, पुन्हा घंटीला क्लिक करायचे, शेअर करायचे, कमेंट करायची. सगळ्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे हे मला माहीत आहे. घंटी दाबायला विसरू नका. बेल आयकॉन. गावातल्या लोकांनी पाऊस यायला म्हणून घरात बसू नका. पर काय पाऊस आला तरच आपलं शेत पिकणार आहे. आणि पाऊस आला तर तुम्ही इकडे येणं झाला. कुठलं तरी एक म्हणजे सहन करा. म्हणजे सर्वांनी वेळेवर 7 ते 9 फक्त 3 दिवस राहिलेत. उद्याच्याला सोमेश्वर महाराजांची कीर्तन सेवा आहे. आणि परवा दिवशी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार माझे श्रीगुरू हरिभक्तपरायण जयवंत महाराज बोधले यांचंही 8 ते 10 या वेळेमध्ये कीर्तन सेवा होणार आहे. आणि 13 तारखेला सकाळी आपल्या भागाचं वैभव असणारे हरिभक्तपरायण मारुती महाराज यांचे वंशज मारुती महाराज कानेगावकर यांचे विद्यमान वंशज श्री हरिभक्तपरायण गुरुवर्य महेश महाराज कानेगावकर सध्या निवासस्थान माकणी यांचं सकाळी 11 ते 1 या वेळेमध्ये काल्याचं कीर्तन होणार आहे. त्या कीर्तनालाही सर्वांनी उपस्थित राहायचं आहे अशी सर्वांना विनंती आहे. आजचा कार्यक्रम संपला. आरतीसाठी सर्वांनी सज्ज राहावं.